या परिसरातले नगरसेवक भाजपचे नगरसेवक नवनाथ बन आपल्यासोबत आहेत। नवनाथ, काय नेमकी दुर्घटना घडलेली आहे? आत्ताची काय परिस्थिती आहे? काय माहिती आपल्याजवळ? साधारण 9:15च्या सुमारासमध्ये मानखुर्द मंडाला या भागामध्ये एक बिल्डिंग कोसळल्याची, छोटी झोपडपट्टी कोसळल्याची माहिती मिळाली। मी तातडीनं घटनास्थळी पोहोचलो। एकूण आतापर्यंत 6 लोकांना बाहेर काढण्यामध्ये आलेला आहे। अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आणखी एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे। दीपक, हा सगळा कलेक्टर लँडचा भाग आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे, चिंचोळ्या गल्ल्या आहेत। या सगळ्या गल्ल्यामधनं लोकांना बाजूला करत करत एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले। स्वतः यातले वॉर्ड ऑफिसर इंगोले देखील या ठिकाणी तातडीनं दाखल झाले। सगळ्यांनी तातडीनं युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू केलं। 6 लोकांना बाहेर काढलं, त्यांना तातडीनं शताब्दी रुग्णालयामध्ये आणि राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। परंतु मोठ्या प्रमाणात मलबा त्यांच्या अंगावर कोसळला होता। मोठ्या प्रमाणात ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला, लोखंडी रॉड आणि पोल त्यांच्या अंगावर कोसळलेले आहेत। आणखी एक जण ढिगाऱ्याखाली असण्याची भीती आहे। सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि या भागात आता मुसळधार पाऊस पडतोय। मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस पडत असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनलाही थोडीशी अडचण होते। परंतु स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक, अग्निशमन दल यांच्या मदतीनं आणखी एक अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। नवनाथ, हा जो संपूर्ण भाग आहे किंवा ही जी चाळ आहे, जी झोपडपट्टी तुम्ही म्हणताय, ती धोकादायक स्थितीत होती का? याबद्दल काही कळू शकेल? परिसरातल्या अनेक या झोपडपट्ट्या या हं. धोकादायक परिस्थितीत होत्या। त्या संदर्भातल्या नोटिसा देखील बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते की या लोकांना कारण 3-3 मजली झोपडपट्टी बांधणं कुठल्याही नियमात नाही, ते अनधिकृत असतं। त्यामुळं त्यांना तातडीनं नोटीस देखील बजावण्यात आलेल्या होत्या। परंतु हं. तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का, हे देखील तपासणं गरजेचं आहे। परंतु आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मी स्वतः घटनास्थळी आहे आणि हं. तातडीनं लोकांना मदत करणं आणि इथून कोणी वाचतं का हे पाहणं महत्वाचं आहे। त्या हं. दृष्टीनं अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासन तिथं काम करते।